ऐका हो जितेंद्रजी बसा. मंत्र्यांचा जो राजीनामा झाला त्या अवगत करायला नाही पाहिजे. ही प्रथा परंपरा नाहीये. आपल्या रुलिंगच्या पूर्वी नानाभाऊंच्या मनात काही शंका असेल तर सांगतो, ते आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. तुम्ही विचारलं ते तुम्ही जे विचारले त्यांच्याबद्दल सांगतो, धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. अध्यक्ष महाराज, आम्हाला सांगण्यात आलं तालिका अध्यक्षांच्या वतीनं की नियमात नाही. अध्यक्ष महाराज, ठीक आहे, नियमाचं पुस्तक आपण पाहतो, सगळं वाचतो, सगळ्यांना माहिती आहे. अध्यक्ष महाराज, इथं हिरवं कालीन टाकायचं कुठं नियमात लिहिलेलं आहे? अध्यक्ष महाराज, सत्ता पक्षांनी चहापाण्यावर विरोधकाला बोलवलं पाहिजे हे कुठे नियमात लिहिलेलं आहे? सभागृह संपल्यानंतर ज्या अधिवेशन संपतं तेव्हा सत्ता पक्षाची लोक विरोधी पक्षाला भेटायला येतात, काही नियमात लिहिलेलं आहे? अध्यक्ष महाराज, हे प्रथा आणि परंपरा या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या आहेत. आपणच अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सांगितलं की देश पातळीवर महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा गौरव होतो, कौतुक होतं. का या महाराष्ट्राच्या प्रथा परंपरा ह्या सुद्धा त्याला महत्वपूर्ण आहे. का मुख्यमंत्री महोदयांनी या विधानसभेला या सभागृहामध्ये यांच्या मंत्र्यांचा जो राजीनामा झाला त्या अवगत करायला नाही पाहिजे? ही काही प्रथा परंपरा नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला विनंती एक. दुसरा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे अध्यक्ष महाराज, आपलं हे कामकाज जे आहे ऑर्डर ऑफ डे, अध्यक्ष महाराज, इथं आपल्या खूप साऱ्या लक्षवेधी आहेत. पहिल्या आठवड्यामधले जे सत्ता पक्षाकडला आलेला प्रस्ताव, विरोधी पक्षाकडून आलेला प्रस्ताव आणि आज आपलं बजेटवर चर्चा. अध्यक्ष महाराज, माझं आता दुसऱ्या आठवड्यात आलो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, हे महत्वाचं कामकाज आपण असं मागं टाकत गेलो आणि एका दिवशी सगळं कामकाज करत बसलो. आणि आता आपण सभागृहात पाहतो अध्यक्ष महाराज की सगळ्यांना प्रश्न विचारायचे आहेत, प्रत्येकानं आपल्याला आपल्या मतदारसंघातले प्रश्न उपस्थित करायचे आहेत. हे जे आयुध आपण या ठिकाणी दिले अध्यक्ष महाराज प्रस्तावाच्या माध्यमातून, त्या आयुधावरही आमदारांना चर्चा करता यावी नाही. सरकारला घाई आहे, इथून कामकाज करून जायचं तर करू द्या त्यांना. अध्यक्ष महाराज, करा ना, ते एका दिवसात करून टाका सगळं, बजेट गिजेट सगळं मंजूर, प्रथा परंपरा मोडून टाका अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, तुम्ही आमचे संरक्षक आहे, तुम्ही आमचे संरक्षक आहे अध्यक्ष महाराज. तुमच्याकडून आमच्या अपेक्षा आहे, सरकारकडून काय आहे की नाही आता त्याच्यावर आपण आता बजेटवर चर्चा होईल त्यावेळेस बोलू. पण अध्यक्ष महाराज, ह्या कामकाजामध्ये सुधार झाला पाहिजे. इतकं घाईगर्दीनं कामकाज आपण पुढे न्यायचं. परवा आपण पुरवणी मागण्यावर 4:30 वाजताचं गिलोटिन ठेवलं होतं आणि आपण 5:30 वाजताचं, आणि आपण अध्यक्ष महाराज त्याला पूर्ण रिव्हर्स करून टाकलं. अध्यक्ष महाराज, आपण आमच्या सगळ्यांचे अधिकार सुरक्षित ठेवणं, या सभागृहाचं पावित्र्य कायम ठेवणं हे आपली जबाबदारी अध्यक्ष महाराज. आणि अध्यक्ष महाराज, हे जे कामकाज चाललेलं आहे हे काही बरोबर नाही आहे. आणि त्याच्यामुळे तालिका अध्यक्षांनाही अध्यक्ष महाराज थोडंसं सांगितलं पाहिजे की जे काही आहे आपली प्रथा परंपरा त्याच्याही गोष्टीचं अवगत असलं पाहिजे. आणि अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धनंजय मुंडेंचा राजीनामा जो झालेला आहे मंत्री महोदयांचा, ते आज मंत्री आहेत की नाही आहेत ते सभागृहाला सांगावं एवढी आमची विनंती आहे. नानाभाऊ, आपण या संदर्भात पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून जी माहिती सभागृहाकडे मागितलेली आहे, या संदर्भातलं माझं रुलिंग मी